हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
पितांबरा तुळसी हार असा पितांबरा हो आवडे निरंतर आवडे निरंतर तुळसी हार गळा हात पितांबर तुळसी हार गळा हात पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान या ताई या पुढे या हा तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिजे श्रीमुख आवडीने 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 कामाने माझे हे सर्व सुख पाहिजे श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे सर्व सुख
कुमाई दोबार 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 सोबदार सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती सदा माझे डोळा जड तुझा मूर्ती रखुमाईच्या पती सोय रे रखुमाईचा पती सोय रिया रखुमाईचा पती सोय रिया गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेम सर्व काळ हेही माझा प्रेम सर्व काळ हेही माझा प्रेम सर्व काळ विठुमाने हाती वर दे तो मावली हाची वर दे हे ओनियारा हृदय माझ्या राई हृदय माझा राई हृदय माझा तुका म्हणे काही न मागो अनेक मने काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक मने काही न मागो अनेक हे पायी सुख सर्वाय तुझे पायी सुख सर्वाय तुझे पायी सुख सर्वाय गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही माझा प्रेम सर्व काळ देही माझा प्रेम सर्व काळ देही माझा प्रेम सर्व काळ विठोबार कोमाई विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कोमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कोमाई विठोबार कुमाई विठोबार कोमाई विठोबार कुमाई विठोबार कोमाई विठोबार कुमाई विठोबार कोमाई विठोबार हॅलो
हरी हरी रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम जय 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 राम कृष्ण जय राम हरि हरि जय जय राम हरे जय राम जय 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 राम कृष्ण जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम हरे जय राम जय 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 राम हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृता म्हणून विठ्ठलिया तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे
विठ्ठल बरवा बापर घुमादेवीवरा बापर घुमादेवीवरा बापर घुमादेवीवरा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम भावाक्षराची गाठी भावाक्षराची गाठी भावाक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी नारायण गोमती ते माय ज्ञानेश्वरी माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी 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 ज्ञानेश्वर मंगल मुनी ज्ञानेश्वर मंगल मुनी ज्ञानेश्वर मंगल मुनी ज्ञानेश्वर मंगल मुनी सेवा करी दासी जनी 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 सेवा करणे दासी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी 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 संत जना माहेश्वरी
भवक्षराचे गाठी भवक्षराचे गाठी भवक्षराचे गाठी भवक्षराचे भाव अक्षराचे गाठी भाव अक्षराचे गाठी भाव अक्षराचे गाठी भाव अक्षराचे ब्रह्माज्ञानाने गोमटी हे माया ज्ञानेश्वरी हे माया ज्ञानेश्वरी हो हे माया ज्ञानेश्वरी हो हे माया ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते माय ज्ञानेश्वरी ते माय ज्ञानेश्वरी ते माय ज्ञानेश्वरी ते माय ज्ञानेश्वरी भक्त जना माहेश्वरी भक्त जना माहेश्वरी भक्त जना माहेश्वरी हे माया ज्ञानेश्वरी हे माया ज्ञानेश्वरी ओ हे माया ज्ञानेश्वरी ओ हे माया ज्ञानेश्वरी जना
माहेश्वरी संत जना अक्षराची गाठी
भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञान आणि गोमटी ते माय ज्ञानेश्वरी संत जडा माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जडी ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधींद्राज देवेस्तास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी त्या भगवान बाबांच्या चरणी साष्टांग नमन करी विठ्ठला विठ्ठला श्री संत राजयोगी महंत षडगुण ऐश्वर्य संपन्न वैराग्य मूर्ती शांती सम्राट श्री संत भगवान बाबा वैराग्याचे महामेरू श्री संत वामन भाऊ महाराज या सर्व संतांच्या पावन चरणारी पुढीत झालेल्या मातीमध्ये वैकुंठवासी स्वामी सुरेशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आदरणीय मदन महाराज वरपी विष्णू महाराज केंद्री यांच्या मार्गदर्शनानं चापडगाव मध्ये खूप छान सप्ताह चालू आहे. खूप बारीक कीर्तन आहे का बरं का. मंदिराच्या आत आहात, आवाज क्लिअर येतोय ना. म्हणजे काय असंच राहू दे, काय अडचण. आतमध्ये सिटिंग लावणं अवघड आहे. इतकी लागली तरी भरपूर झाली. एक सुरुवातीला टप्पा लक्षात ठेवा बरं का. सगळे वारकरी संप्रदाय जो आहे तो पूर्ण वारकरी संप्रदाय एक एक वस्तू अशी मोलाची उचलून ठेवलेली. एकही शब्द, एकही ओळ
एकही ग्रंथ, एकही पुस्तक आणि एकही इन्स्ट्रुमेंट विना कामाची नाहीये. फक्त आपल्याला तिचं मोल माहीत नाही, अर्थ माहीत नाही, म्हणून आपल्याला सामान्य वाटतं. वारकरी संप्रदायाचा जो मृदंग आहे महाराज, 700 वर्षापासून आपण कीर्तन ऐकतो. अजून आपल्याला पूर्णपणे माहीत नाही मृदंग म्हणजे काय. महाराजांनी एवढा छान मृदंग वाजवला, त्याचा मृदंग ऐकल्यानंतर माझी खराब झालेली तब्येत परत नीट झाली. इतकं छान गायन आणि मृदंग झालंय. मृदंग शब्दाचा अर्थ कायमसाठी स्मरणात ठेवा. मृत अंगाला जिवंत करण्याची कला, त्याला मृदंग म्हणतात. मेलेलं अंग जिवंत करण्याची जी कला आहे तिला मृदंग म्हणतात. अजून अर्थ लक्षात द्यायला बरं. मरण म्हणजे काय असतं त्या स्किननी, हे पायाचे बोट हालतात ना, याला संवेदना म्हणतात. गुडघा हालतो ही संवेदना आहे, मनगट फिरत ही संवेदना आहे, मान ओळते ही संवेदना आहे, डोळे फिरतात ही संवेदना आहे. काही भाग्यवान फिरवतात आणि काही भाग्यवान डोळे फिरवल्यामुळे मार खातात. आता ते भगवंतानं दिलेलं दान वापरायचं कसं, हा तुमचा भाग आहे, तो आपला भाग आहे वापरायचं कसं. पण ही संपूर्ण शरीरामध्ये संवेदना आहे महाराज, आणि संवेदना रहित भाग होणं मृत अंग म्हणतात. आताच्या भाषेत त्याला पॅरालिसिस म्हणतात. वारकरी संप्रदायाच्या मृदंगाचा बोल परफेक्ट जर वाजवला आणि परफेक्ट ठिकाणी जाऊन जर बसला, ते मेलेलं अंग पॅरालिसिस सुद्धा पुन्हा जिवंत होऊ शकतं. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मारस, सेवू ब्रह्मारस, सेवू ब्रह्मारस, श्रुती टाळ घोष हे वारकरी संप्रदायाचं वैभव. असा आवाज राहू दे. हे वारकरी संप्रदायाचं वैभव. तरुण मृदंगाचार्य आहेत आणि खूप बारीक आहे का बरं. मृदंग तर महानच आहे. योग्य बोल जर ऐकला, कानापर्यंत जर आला, त्या जागेपर्यंत पोहोचला, तर पॅरालिसिस दुरुस्त होतो. हे अशा मृदंगाचार्याचं ऐकलं बरोबर. काही काहीचा ऐकलं पॅरालिस होतोय, काय वाजवतोय त्यालाच माहिती. आणि एका गावामध्ये मी गेलो, गाव जरा अडचणीत होतं परमार्थाच्या बाबतीत बरं का. तसं हायवेवर होत, पण परमार्थाच्या बाबतीत अडचणीत. आणि जे मृदंगाचार्य तर आलाच नाही महाराज, त्याला आणायला जावं लागलं माझी गाडी घेऊन. पण तिथं गेलं त्याला मस्का लावला, हो तुमच्याशिवाय पर्याय का. म्हणलं मी आजगोर सांगत होतो, पण त्याला घेऊन आले मस्का लावून. मग आणल्याच्या नंतर त्यांनी मृदंग वाजवलं. काय वाजवलं मला काहीच कळलं नाही. त्याला नंतर म्हणलं अरे हे काय तुला शास्त्रीजी काय वर्षभर मान देत नाही. वर्षभर मान सप्ताह म्हणजे मान उगवायचा काळ आहे. बरेच लोक आहेत ना सप्ताह आणि सामाजिक कार्यक्रमात वैर आणि मान उगवायचा काळ समजतात. चुकीची कल्पना आहे. मान आहे ना, असा मान नकोय आपल्याला. मान कशाला म्हणतात, जो डावलता येत नाही त्याला मान म्हणतात. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आज एकही मराठीचा साहित्याचार्य नाही. नीट आहे का बरं. वारकरी संप्रदायात एक सुद्धा मराठीचा साहित्याचार्य नाही. पण महाराष्ट्रात जिथं कुठं मराठी साहित्य संमेलन होतं, देवाला आणि ज्ञानोबारायला न मानणारे लोक सुद्धा
ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेऊन मिरवणूक काढतात. हा खानदानी मान आहे. याला मान म्हणतात. बरोबर, असा मान असला पाहिजे. नाही तर काही काही लोक लग्नामध्ये मान काढतात. असं आम्हाला लग्न नेलं एका आशीर्वाद द्यायला आणि लग्नच लावत नव्हते. म्हणलं काय झाले? ते म्हणजे काही नाही, वरबाप रुसलीत. नवर देऊन नाही, बरं कोण रुसले? वरबाप. आणि मग मी म्हणलं काय झाले नेमकं? म्हणजे काही नाही, थोडासा मानापानाचा प्रश्न आहे. म्हणलं असं रुसल्यानंतर मान भेटतो का? ते म्हणजे तसा प्रयत्न चालू आहे. पण थोड्या वेळानंतर लग्न लागल्यावर मी त्यांना भेटलो. म्हणलं काय प्रश्न होता? म्हणले काही नाही, आमच्या काही बाया आल्या होत्या, त्यांना चोळी बांगडी पीस जरा दिला नव्हता म्हणून आम्ही नाराज झालो होतो. म्हणलं चोळी बांगडी आणि पिसावर तुमचा मान आहे, काही काही बुट दिली नाही म्हणून नाराज होतात. नाही, बुट नाही आणले पाहिजे. मान कसा आहे महाराज? डावलता येत नाही, त्याला मान म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय आणि तुकोबाराय या नावाला डावलता येत नाही, याला मान म्हणतात. हा मान आहे. त्यांच्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, याला खरा मान म्हणतात. विठ्ठला उपस्थिती खूप चांगली आहे तुमची, 9 ते 11 मानाने. म्हणजे आहेत, आलेलेच प्रसन्न आहेत. आणि माझा एक नियम साधा सांगतो, पूर्ण कीर्तन होईपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा प्रसन्न ठेवा. बरोबर? आणि त्याचं कारण आहे महाराज, तुम्ही तुमचा चेहरा एवढा प्रसन्न ठेवा, तुमचा चेहरा पाहणाऱ्यांनी स्वतःला भाग्यवान समजावं. याला खानदानी परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे काय? दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. तुम्ही बघा महाराज, सापाच्या पोटात विष, चेहरा पाहिला ना आपल्या टेन्शन येतं. गाईच्या कासेत दूध आहे, तिचा चेहरा पाहिला का आपण प्रसन्न होतो. ज्या माणसाच्या हृदयात द्वेष भरलेला आहे त्याला पाहिलं का टेन्शन येतं. ज्याच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरी भरलेली, प्रेम भरलेली, दया भरलेली, चेहरा पाहिला का माणूस प्रसन्न होतो. आणि संत असे आहेत महाराज. भगवान बाबा तर एवढे दिसायला देखणे होते. मी तर कायम एक वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरी प्रसन्नता दान करते, ज्ञानेश्वरी ऐश्वर्य दान करते. आणि ज्ञानेश्वरी च लेकरू किती ऐश्वर्य संपन्न आणि देखणं असतं, हे जर बघायचं असेल तर भगवान बाबाकडे पहा. ऐश्वर्य संपन्न व्यक्तिमत्व, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी,
सुकुमार मदनाचा जसं पांडुरंगाचं वर्णन आहे तसे बाबा होते. एवढे देखणे महाराज सहसा ब्राह्मणाच्या बाया घराच्या बाहेर येत नाही. सहसा जुन्या काळात तर येतच नव्हते. त्यातले त्यात जहागीरदाराच्या घरच्या बाया आणि शांतीप्रभू एकनाथ महाराजांच्या घरच्या कशाला बाहेर येतील वाड्याच्या महाराज. भगवान बाबा एवढे देखणे होते. जर भगवानगडावरून दिंडी घेऊन षष्टीसाठी पैठणला गेले ना, कधीच वाड्याच्या बाहेर न येणाऱ्या एकनाथ महाराजाच्या घरच्या ब्राह्मणाच्या स्त्रिया पैठणमध्ये दिंडीला भगवान बाबाला आळव्या जायच्या, बाबाची दृष्ट काढायला. इतके बाबा देखणे होते. बरं, देखणं आहे म्हणून महाराष्ट्रात मंदिरं होत नाही. नाही तर हिरो आणि हिरोईनचे मंदिर जास्त झाले असते महाराज लोकांपेक्षा. दिसायला देखणे जास्त आहेत ना. महाराज कोणाचं मंदिर होतं? सिद्धांत काय तो नीट आहे का? निर्माता या जगामध्ये श्रेष्ठ असतो. हा माईक ज्यानं निर्माण केलाय त्याच्या बुद्धीला मानावं लागतं. निर्माण करणं अवघडी, ऑपरेट करणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड. ऑपरेटर चांगले आहेत आपले, चांगला आवाज सोडला नाही तर सरासरीमध्ये सिस्टीमवाल्याचा धंदा आणि ट्रॅक्टरवाल्याचा धंदा सारखाच. नाही लक्षात आलं? हे ट्रॅक्टरवाले जे असतात ना, नवीन जर ट्रॅक्टर घेतला ना तर मालक 1-2 महिने चालक ठेवतो. काही दिवसानंतर मालकाला वाटतं मीच चालक झालो. मालक चालक होतो आणि शेतकऱ्यावर नांगरू फिरवतो. नांगरून देत नाही बरं, नांगरू फिरवतो. काही लोकांना जमतं सिस्टीम ऑपरेटिंग करायची, पण काही लोक 2-3 सप्त्यापुरता ऑपरेटर ठेवतात. 2-3 सप्ते झाले ना त्यांना वाटतं आपणच ऑपरेटर झालो. मालक ऑपरेटर होतो आणि कीर्तनकारावर नांगूर फिरवतो. कीर्तनकाराला कमी त्रास होतो, गायकाला जास्त होतो. सिस्टीम माईक निर्माण करणं अवघड आहे, ऑपरेट करणं जास्त अवघड आहे. गाव निर्माण करणं अवघड आहे, ऑपरेट करणं आणि सांभाळणं जास्त अवघड आहे. राज्य निर्माण करणं अवघड आहे, त्याच्यापेक्षा कठीण आणि अवघड आहे त्याला सांभाळणं. बुद्धी लागते त्याला, आणि पेटून द्यायला सेपरेट बुद्धी लागते. देश आणि विश्व ब्रह्मांड निर्माण करण्याची ताकद भगवान परमात्म्याची, त्याला निर्माण केलंय. पण आमचे संत असे विशेष काही मान देत नाहीत, केलं असं. पण एक विशेषता आहे महाराज, एकासारखी एक वस्तू परत जन्माला येत नाही. लाल किल्ला कोणी बांधो परत लाल किल्ला तयार होत नाही. ताजमहल कोणी बांधो परत दुसरा ताजमहल तयार होत नाही. भगवानगड, रायगड, राजगड, कोणताही वास्तू असो, एकदा निर्माण झाली ना परत तसे निर्माण होत नाही. खूप भारी आहे का बरं. आपल्याकडे एक प्रकार आहे 20, 25, 30 वर्षापासून, ज्याला सही येते त्याला काय म्हणतो आपण? सिग्नेचर येते त्याला साक्षर, सुशिक्षित. बरोबर आहे. अजय बिचारा अंगठा मारते त्याला अडाणी, निरक्षर. अशिक्षित अंगठे मध्ये जे आपलं चापड गाव आहे, सगळी आधार कार्डवर सही केली का अंगठा मारलाय? सरसकट गाव सुशिक्षित झाले का अंगठे बहादूर? बरे, तुमच्या गावचा प्रश्न आहे का? 140 कोटी लोक आहेत पूर्ण भारताची, सही केली सगळ्यांनी का अंगठा? खूप अर्थ छान आहे बरं. पृथ्वीवरती 800 कोटी लोक आहेत. तुम्ही मार्केटमध्ये जा, तुमच्या सहीची डुप्लिकेट करणारे 100 लोक आहेत. 100. 500 लोक आहेत जे तुमच्या सहीची डुप्लिकेट करू शकतात, धंदा आहे त्यांचा. पण 800 कोटी लोक पृथ्वीवरती आहेत, एकाचाही अंगठा एकाला मॅच होत नाही. त्याला परमात्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात. त्याची ती विशेषता आहे ती. म्हणून संपूर्ण सृष्टी परमात्म्याने तयार केली.
निर्मियेले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपोलिया महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गालोकाने विश्व निर्मियेले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपोलिया सत्ता मात्रे आपोलिया जिने हे विश्व निर्मिल अरे महाराज परमात्म्यानं तयार केलंय संत म्हणतात केलं असं एवढं काय विशेष आहे? देवच आहे. एका सामान्य कुटुंबातून जन्माला येऊन 60,000 वर्षाची तपश्चर्या आणि गायत्री मंत्राचे जनक महाराज ईश्वराप्रमाणे प्रतिसृष्टी करण्याचं कर्तृत्व ज्यांचं त्याला विश्वामित्र म्हणतात. बरोबर आहे. भारतात मंदिर नाही बरं का. तुम्ही कधी पाहिलंय विश्वामित्राचं मंदिर? का मंदिर नाही? एक मेनका आडवी आली विश्वामित्राची माती झाली. कंपॅरिझन करून बघा भगवान बाबा सोबत. ना भगवान बाबाची 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे ना भगवान बाबांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं कर्तृत्व आहे. पण तोच बाईचा प्रसंग समोर आला. स्वतःच इंद्रिय कापून रक्तातून तुळशी उगल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले देते उगवल्या रक्त सांडिले धावणे आले देव दिले अभय ते आले देवा दिले अभय ते आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत चिदानंदाचा गाभा. छान प्रमाण दिले बरं भगवान बाबाच्या आरतीतले. आणि हे समजून घ्या तू. ना 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे ना प्रतिसृष्टी करण्याचं कर्तृत्व आहे. पण बाईचाच प्रश्न समोर आला. आरोप झाल्याच्या नंतर स्वतःच इंद्रिय कापून रक्तातून तुळशी उगल्या म्हणून आज महाराष्ट्रात भगवान बाबाचे मंदिर आहेत. मंदिर कोणाचं असतं? देखण्याचं नाही, चारित्र्य संपन्नाचं मंदिर असतं. आणि याच्याही परीक्षा आणखी सांगतो. 5,000 वर्षात कितीतरी राजे या पृथ्वीवर जन्माला आलेत. कोणाचाही पुतळा पाहायला भेटत नाही. पण भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा ज्यांचा पुतळा पाहायला भेटतो दारात आणि दरबारात कधी बाई नाचली नाही म्हणून शिवाजी महाराजांचे पुतळे. का? वारकरी संप्रदायाचं म्हणणं असे ज्ञान कमी असलं तरी चालतं, वागणं तुमचं श्रेष्ठ पाहिजे. आचरणाला किंमत जास्त. म्हणून काही शास्त्री मंडळी सुद्धा वारीच्या वाटावर साध्या वारकऱ्याच्या पाया पडतात ज्याला शास्त्र कळत नाही. आमच्यासारखे पाया पडतात. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही यांच्या का पाया पडता? यांना कोणतं शास्त्र माहित नाही. म्हणलं मग त्याच्या नाही, मग काय तुमच्या पाया पडायचं का?
जे हाडाचे वारकरी ऊन वारा पाऊस याची तमा बाळगत नाही. 70 वय आहे आणि वारी ज्यांची 71वी, एक वारी ज्यांनी आईच्या पोटात गेली त्यांच्या नाही पाया पडायचं तर कोणाच्या पाया पडायचं? विठ्ठला बाबा देखणे होते. ज्ञानेश्वरीचं वरदान आहे आणि योगीराज देखणा असतो. बाबाबद्दल तुम्हाला सांगतो, एवढे देखणे होते बाबा. प्रसन्नता अशी राहायची. आळंदीमध्ये भगवान बाबा सुरुवातीच्या काळामध्ये जोग महाराज संस्थेच्या ग्राउंड फ्लोअरला थांबायचे सुरुवातीला. आणि एक अमेरिकेहून आलेला माणूस होता, ब्राह्मण होता आणि मामाचा भक्त होता, दांडेकर मामाचा. त्याचा एक नियम होता की ब्राह्मण सोडून कधी कोणाच्या पाया पडायचं. अमेरिकेहून आलेला माणूस श्रीमंत जसा आळंदीमध्ये आला तरी काही मामाला पाहिलेलं नव्हतं. भगवान बाबा बसले होते आणि बाबा समोर समाज होत. जसं माझ्या समोर तुम्ही ना, असं बाबा समोर माणसं होती. आणि मी एक वाक्य कायम सांगतो सगळ्यासाठी, तुम्हाला नाही मृदंग कमवता आलं हरकत नाही, नाही गायन कमवता आलं हरकत नाही, विद्वत्ता कमवता आली नाही हरकत नाही, विद्वान होता आलं नाही तरी हरकत नाही, कमीत कमी जीवनात माणसं तरी कमवा. माणसं तरी नाही तर गावात टपरी असते, टपरी चहा प्यायला 25 लोक असतात आणि एखादा भाग्यवान गेला ना, आखी टपरी मोकळी होती. आणि ते टपरीवाला सुद्धा सांगतो, साहेब कधी चहा पिऊ वाटला ना फोन करा, नाही ग चहा तुमच्या घरी आणून देऊ, पण तुमचे पवित्र पाय आमच्या टपरीला लावू नका. आणि आशाच्या हातानं उद्घाटन करावं, मग तर कल्याणच. चालतं का महाराज? ते आता ते बाबा समोर माणस येडी बाबाला पाहिलं नाही. बाबाचं व्यक्तिमत्व, गोरापान चेहरा, कानात कुंडल, गळ्यात सोन्याची साखळी, अंगावर कोट. बाबा कोट घालायचे बरं का. आता काही लोकांना कोट पाहिलं का टेन्शन येत. मला एकदा म्हणलं, महाराज तुम्ही कोट घालताय काय, मला बरं वाटत नाही. म्हणलं बघू नको, साधा अवघड एकदा की नाही. म्हणले महाराज पण जरा मोदी जॅकेट वाटतं. अरे म्हणलं मोदी आता कोट घालायला लागलीत, 75 वर्षापूर्वी कोट घालून वापरण्याचा ट्रेंड वापरून सोडून देणारे संत म्हणजे भगवान बाबा आहेत. 75 वर्ष आणि ते कोट बाबा फुल घालायचे, हाप लोकांना कळत नाही. बरोबर आहे. देखणे बाबा. आणि बाबाला पाहिलं याला असं वाटलं की हेच मामा आहेत. जवळ गेला, चुकून पाया पडला बरं का, पाया पडायचं नाही ना. आणि पाया पडल्यानंतर म्हणला, मामा बरी ग तब्येत? बाबा म्हणले, मी मामा नाही. नाही लक्षात आलं? बाबा मामा बनत नसतो आणि जो व्यवहारात मामू बनला तो परत बाबा बनत नसतो. संत ही कुशाग्र बुद्धिपत्तीशी. कोण आहे तुम्ही? त्यानं जो विचार, स्वाभिमानी कॅटेगरीतला संत असतो. भगवान बाबा तर महाराज स्वाभिमान म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये पहिली सप्त्याची पत्रिका भगवान बाबांना छापली पहिलीवर. आणि कोणाचंच नाव नव्हतं, फक्त भगवान महाराज नारळी सप्ता. ते सगळ्या गावातले लोक म्हणले, बाबा कोणाचंच नाव नाही, काही नाही. खूप छान सांगितलं बाबांनी. ते म्हणले महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, कोणत्या कीर्तनकाराचं नाव नाही, फक्त तारीख टाकलेली. भगवान बाबा म्हणले महाराष्ट्राची प्रसिद्धी पाहून समाज नाही जमला पाहिजे, एकट्या भगवान बाबाचं नाव ऐकून पब्लिक जमलं पाहिजे, त्याला बाबा म्हणतात. हे वाक्य तुम्हाला इतके लवकर नाही कळणार. आताचा जो काळ आलाय ना, पॉप्युलॅरिटी विकत घेण्याचा काळ आहे. एखाद्या हिरोला 50 लाख रुपये देतात, कशाला? तुम्ही उद्घाटन करा. का? त्याच्या पाठीमाग जो समाज आहे, फॅन फॉलोविंग, त्यांनी यावं, त्याच्या बदल्यात 50 लाख. तुमची प्रसिद्धी
आम्हाला द्या. प्रसिद्धी आणि कीर्ती कधीच कोणाची कोणाला येत नाही. कीर्ती रेखा पतिव्रता ती ज्याची आहे त्यालाच कामावं लागते. विठ्ठला 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 विठ्ठला. आता महाराज ते बाबा खाली आला त्यावेळी सांगितलं, अरे ते भगवानगडचे बाबा आहेत. मामाने सांगितलं महत्व कळलं ना भाषा बदलते. एखाद्या गावात जर एखाद्याचं कीर्तन ठेवायचं म्हणलं ना लगेच एक दोन माणसं म्हणतात कोण येतो चांगलं कीर्तन आहे. मी नाही ऐकलं. तुला कोणी पाहिलं? माणसं ऐकत नाहीत. आता महाराज महत्व कळलं तर भाषा बदलते. चांगलं कीर्तन झालं तर लगेच दोन चार माणसं म्हणतात आपले पाहुणे बरोबर. काही काही तर म्हणतात महाराज मीच तुम्हाला कीर्तन ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे मग तुम्ही का नाही फोन केला? काय मी केल्यानंतर मग ठेवून देत नाही. आता ते खाली आला बाबा बसले होते. इमानदारीत पाया पडला बरं का आता. आणि पाया पडून म्हणला बाबा माझी एक शंका होती. शंका संताला आणि महाराज लोकांना विचारायला हरकत नाही, जरा शंकेत दम पाहिजे. कोणती शंका विचारू काय फायदा. मला एक जण मला महाराज तुम्ही शेंडी का बांधता? म्हणलं उडून जाऊ नये म्हणून. नाही नाही मग झोपताना का सोडता? टोचू नये म्हणून. साधे की नाही महाराज. एका गावामध्ये 10वा व्हायचं शिल्लक होतं आणि मध्ये मला भेटायला जायचं होतं कारण त्यांच्या 10व्या दिवशी मला बाहेर कार्यक्रम होता. तिथं गेलोच. तिथं गेल्याच्या नंतर एक माणूस माझ्याकडे आला. म्हणला महाराज एक शंका होती. अहो म्हणलं 10व्याचं वातावरण आहे, अजून 10वा व्हायचंय, स्वतः काही टेन्शन मध्ये लोक. ते म्हणले नाही तुम्ही माझा प्रश्नाचं उत्तर सांगा. म्हणलं काय प्रश्न आहे? ते म्हणले रावणाला कोणी मारलं? शंका कळली तुम्हाला? रावणाला हा काही मला विचारायचा प्रश्न आहे का? आणि म्हणलं गावातल्या शेवड्या पोराला विचारत तरी सांगेन. नाही नाही पण तुम्ही सांगा ना. मग सांगितलं अरे म्हणलं ऐतिहासिक दृष्ट्या रामाने मारलं आणि भावाच्या दृष्टीने कामामुळं क्रोधामुळं अहंकारामुळं तो गेला. नाही म्हण उत्तरच नाही. म्हणलं मग नाही मी सांगतो. म्हणलं मी काय ऐकू? न शिकलेला तू माझं ऐकत नाही, शिकून मी तुझं ऐकावं माझं काय पाप उदयाला आलंय का? महाराज तेवढ्यात त्याचा एक चुलत भाऊ उठला आणि तो आला आणि म्हणला महाराज मी सांगतो कोणी मारले रावणाला. मला सांगा. मला ज्यांनी प्रश्न विचारले त्यांनीच. जर राम मारू शकत नाही तर हा सोडून दुसरं कोण? ही अशी शंका नाही महाराज. तो बाबाला म्हणला बाबा 1000 कोटीचा मालक आहे, 2-3 कंपन्याचा मालक आहे, 1000 कोटीची प्रॉपर्टी. पण माझा चेहरा पाहिला ना असं वाटत नाही की मी 1000 कोटीचा मालक आहे. आणि तुमचा जर चेहरा पाहिला ना बाबा असं वाटतं जणू काही राजाचं लेकरू बसले. तुमच्यासारखा चेहरा करायचं जर ठरलं तर काय करावं लागेल? शक्य आहे ते? योगी राजा सारखा चेहरा भोगी राजाचा कधी होऊ शकत नाही. आणि ते बाबाला म्हणला बाबा तुम्ही काय खाता? आलं खाण्यावरती. काही काही लोकांना काय वाटतं माहितीये का? महाराज लोक काजू बदाम खातात म्हणून चेहरा चमकतो. मला एक म्हणलं जरा बरा पुढारी होता तो मला म्हणला महाराज तुम्ही काय खाता? म्हणलं फक्त देश खात नाही. तेवढं नाही खाल्लं ना काहीच होत नाही. भगवान बाबाला विचारलं काय खाता? बाबा म्हणजे काय खाणार? शिवोरी आमटी खातो, ठेचा खातो. खाऊ खाऊ काय खाणार आहे? आमटी भाकर ठेचा चपाती. बाबा तुमचा चेहरा का चमकतो? तुला काय टेन्शन नाही, ज्याचं चमकतो त्याला माहिती ना. शेवटी तो खूप विनंती केली त्यांनी बाबा का चमकतो सांगा. भगवान बाबांनी जे उत्तर दिलं ना ते आपल्या परमार्थाचा पाया आहे. एवढं छान उत्तर दिलं भगवान बाबांनी, कायम स्मरणात ठेवा. बाबा म्हणले माझा चेहरा चमकतो एकमेव कारण
या भगवान बाबांनी जन्म झाल्यापासून आजपर्यंत पापच केलं नाही म्हणून चेहरा चमकतो. पाप केलेलं आपल्याकडे तेवढ्याला सुट्टी नाही. पाप म्हणजे खूप अवघड आहे का ओळखायचं महाराज. चांगलं न सुचणं याचं नाव पाप, योग्य सुचणं याचं नाव पुण्य. मी काही दिवस मराठवाड्यामध्ये परभणीकडे शिकायला होतो. तिकडे असे सगळे लोक गावात राहतात, अशी वस्ती वगैरे प्रकारच नसतो. आश्रमापासून सगळ्या बाजूला 4-4 किलोमीटर वरती एकही घर नाही. संध्याकाळी डबा आणायला गावात गेलो होतो. असं ते घरी बसलो होतो मी, ज्या घरी डबा होता फिक्स घर होते, हे ते असं. दुसऱ्या घरचा एक सुशिक्षित माणूस कुठेतरी बाहेर पुण्याला वगैरे नोकरीला असेल, तो आला आणि माझ्या जवळ बसला. तुला महाराज, तुम्ही महाराज का झाले? काय म्हणतोय तू? तुम्ही महाराज? मला वाटलं बडू झालो. नाही म्हणला, पण व्हायला नको होत. याला काय अडचण आहे का? नाही म्हणलं महाराज पण तुम्ही व्हायला नको होतं. म्हणलं का? मी देव मानित नाही. हे काही लॉजिक येत. तुमचं एखाद्याचं एखाद्याशी बनत नाही, जमत नाही, म्हणजे आम्ही काय त्याच्या घरी चहा नाही घ्यायचा का? तू देवाला मानत नाही, मी काय करू मग? नाही म्हणलं महाराज पण देव दिसत नाही म्हणून मी मानत नाही. काय उत्तर सांगितले त्यांनी? एवढाच मुद्दा लक्षात ठेवा बरं का, दिसत नाही म्हणून मानत. ठीक आहे, बोललं 800 कोटी लोकात बरेच लोक देवाला मानित नाहीत, त्याच्यापैकी तू एक. संपला विषय. चोला नाही. डबा उचलला आणि मी आश्रमाकडे निघलो. तुम्हाला मला पण तिकडे यायचंय, आपण पायी दोघं गप्पा मारायचो. मला चल, अशा लोकांचा टाइमपास चांगला होत. आणि थोडं पुढे गेलो, स्मशान होत आणि 2 प्रेत जळत होते. हे बारीक आहे का बरं. मंदिरे ना माणसा करता असतात, संत आणि भगवंत स्मशानात राहतात. भगवान शंकर जे आहेत, त्र्यंबकेश्वर म्हणा नाहीतर आणखीन काही म्हणा, ते राहतात स्मशानातच. भगवान शंकराला विचारलं, देवा तुम्ही एवढे देखणेत, कर्पूर गौरम करुणावं, कापरापेक्षा पांढरी ज्याची त्वचा आहे एवढे देखणे तुम्ही स्मशानात का राहता? खूप छान उत्तर सांगितलं त्यांनी. ते म्हणले, नाहीतरी सगळ्याचा परमनंट ऍड्रेस कोणता आहे? बोला ना. कोणती गल्ली, कोणता चौक आहे, कोणती लेन आहे, कोणता फ्लॅट नंबर आहे, कोणती बिल्डिंग आहे? महाराज स्मशान शेवट आहे, शेवट. आणि भगवान शंकराला विचारलं, स्मशानातच का राहता? ते बोले, खरं कारण असे, मला राम नाम प्रिय. जो कोणी घेतो मी त्याच्या जवळ जाऊन बसतो. मी जवळ गेलो ना, लगेच ते काहीतरी मला मागतात. बरं, मागितलं मी देतो, द्यायला हरकत नाही, पण दिलं ना ते रामाला विसरतात. हा पृथ्वीचा नियम आहे. एक लक्ष्मी नारायण एकदा बसले होते. लक्ष्मीने सांगितलं, देवा तुमच्यापेक्षा किंमत मला जरा जास्त आहे. अशी प्रत्येक लक्ष्मी नारायणाला दिवसात एकदा म्हणत असते, तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं. मी आहे म्हणून संसार झालाय, मी आहे म्हणून टिकली, नाही तर दुसरी निघून गेली असती. तसं लक्ष्मी म्हणली, देवा तुमची किंमत नाही, तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. ईश्वर देव म्हणले, दाखव मला सिद्ध करून. मग परमात्म्याने महाराज साधूचं रूप धारण केलं आणि पृथ्वीवरती आले. एका घराच्या समोर गेली. घर मालक बाहेर आला, साधूला घरात घेऊन गेला. तो साक्षात परमात्मा आहे. पाय धुतले, चंदन लावली आणि जेवायला वाढलं. साधूचं जेवण झाल्यानंतर सांगितलं, आज मुक्काम करा. ते बोलले, हरकत नाही, मुक्काम करू. आणि मग बेडवर बसल्या जागेवरती सोफा सेटवर बसून परमात्म्याने लक्ष्मीकडे पाहिलं
आणि स्मित हास्य केलं. हसले म्हणले, लक्ष्मी कस काय आपली सेवा? लक्ष्मी म्हणली, अजून माझी एंट्री झाली नाही. माझी एंट्री झाल्यानंतर तर सेवा चालू राहिली तर खरी किंमत. थोड्या वेळाने लक्ष्मी खाली आली महाराज त्याच घरासमोर म्हाताऱ्या बाईचं रूप घेऊन. आणि तो मालक बाहेर आला, आत घेऊन गेला. मला आजी काय करायचंय? काही नाही, थोडं जेवण करायचं होतं. म्हणजे लगेच ताट करतो. म्हणजे नको करू, ताट माझ्याकडे आहे. असं झोळीतून ताट बाहेर काढलं सोन्याचं, ज्याला हिरे मोती माणिक चिकटलेले आहेत, आणि ते खाली ठेवलं. ते यांनी पाहिलं. तो मला स्वयंपाकाला आणखीन 2 तास लागतील. म्हणजे का? साधू तर आताच जेवलीत. तरी साधूला बेसन भाकरी केली होती, तुम्हाला निदान पुरणाची पोळी तरी करावं लागेल. सोन्याचं ताट म्हणलं त्याप्रमाणे वाढावं लागेल ना. आता ते महाराज 2 तासानं बासुंदी सगळं घेऊन आलं. जेवण झाल्यानंतर म्हणलं, बघू द्या आजी मी ताट धुवून आणतो. याच्या डोक्यात धुता धुता एखादा मणी काढला तर काढला. महाराज लक्ष्मीने सांगितलं त्या म्हातारीने, काय मी ज्या घरात एकदा जेवली आणि ज्या ताटात एकदा जेवली, मी ते ताट परत वापरत नाही. आणि ज्या घरी जेवले त्या घर मालकाला दान करते. सोन्याचं ताट बरोबर. तो म्हणला, मग 8-10 दिवस मुक्काम करा ना. आणखीन 8-10 दिवस. ती म्हणली, करायला 6 महिने करते. म्हणजे मग का नाही करत? माझी अडचण अशी, ज्या घरात साधू मुक्कामाला असतो मी तिथं थांबत. एवढं काय अवघड? या साधूला मी आता हुसकून लावतो. साधूकडे असं प्रेमाने पाहिलं. म्हणजे कधी जायचंय? अहो मला 1 रात्र तरी थांबू द्या. ते म्हणजे लगेच जा. अहो मला पण थोडं तरी. म्हणजे काही करत जा, माझ्या ताटावर पाय देऊ नका. भाषा कळली तुम्हाला? पोटावर नाही बर का, ताटावर पाय देऊ. हे म्हणून भगवान शंकर स्मशानात राहतात. कारण स्मशानामध्ये सतत जे लोक घेऊन येतात ना मेलेल्या माणसाला, ते सतत म्हणतात राम नाम. आणि तिथं राम नाम ऐकायला भेटत. आणि लोक असे विचित्र आहेत, मनुष्य असत्य झाल्यानंतर त्याला सत्य सांगतात. ज्यावेळेस तो असत्य होतो त्यावेळेस त्याला सांगतात राम नाम सत्य होतं, हे तुला आयुष्यभर कळलं नाही. जिवंतपणे संत सांगतात त्यांची आपल्याला किंमत नाही. विठ्ठला चाललो होतो महाराज. आणि 2 प्रेत जळताना तिने पाहिली. समजून घ्या बरं का. देवाला न मानणारा, दिसत नाही म्हणून देवाला नाकारणारा, आणि यांनी 2 प्रेत जळताना पाहिली. आणि यांनी डायरेक्ट चालू केलं, जय हनुमान ज्ञान गुण जय कपीसती हो लोक. त्याला म्हणलं, अरे इथं हनुमान चालीसा आहे, तू देवाला मानत नाही ना? तो म्हणला, काय महाराज, देवाला मानित नाही पण बजरंगबलीला मानित असतो. मग बजरंगबली काही तो नातेवाईक आहे? नाही नाही तसं नाही, पण भूत पिशाच्या निकट नाही. मला जरा भूताची भीती वाटते, आणि भूताची भीती वाटते म्हणून मी जरा बजरंगबलीला मानित असतो. मग मी त्याला सांगितलं, अरे 21व्या शतकात कुठं भूत असतात का? शक्य आहे ती? आणि भूत कुठं दिसतं का? तुला महाराज दिसत जरी नसलं ना तरी असत. म्हणलं यालाच पाप म्हणते. न दिसणाऱ्या देवावर विश्वास नाही, पण न दिसणाऱ्या भूतावर मात्र विश्वास आहे. हे पाप आहे. पाप त्याचे नाव न विचारी नीत, फळतेची उन्मत करी सदा, फलतेची उन्मत करी सदा, फलतेची उन्मत करी सदा.
भलतेचे उन्मत्त करीसा भलतेचे उन्मत्त करीसा पाप त्याशी नाव तर रिटर्न थोडस कमी कर नॉर्मल ट्रबल रिटर्न थोडस कमी कर भलतीची उन्मत्त करीस आता तुम्हाला आणखी सोप्या शब्दात पाप सांगतो पाप म्हणजे काय असंच राहू दे हे तुका म्हणे नाड पाप ठाकही नाड पाप ठाकही नाड पाप ठाकही नाड तुका म्हणे नाड पाप ठाकही नाड पाप ठाकही नाड पाप ठाकही नाड तुका बरे नाड पाप ठाके हिता खूप साध्या शब्दात समजून घ्यायचं असलं ना आता हे थंडी दिवस चालू होती एवढी थंडी पडते या थंडीमध्ये मृदंगाचार्य आहेत ना एवढ्या ताकदीनं पखवाज वाजवतात कपडे ओले होतात त्यांचे गाणारे माणसं एवढ्या ताकदीनं गातात बाटल्या मोकळ्या करतात पाण्याच्या बरोबर आणि सिस्टीमवाला एवढा आवाज सोडतो महाराज बेस तुटतात त्याचे आणि एवढ्या आवाजात काही भाग्यवान लोक झोपतात इथं झोपतात घरी चमचा पडला तरी उठून बसतात यालाच खानदानी पाप म्हणते पाप म्हणजे काय हरिपाठ पाठ करून माणसं विसरतात आणि पिक्चरचं गाणं एकदा ऐकलं का पाठ होत याला पाप म्हणतात महाराज एखाद्या गावात जर गेलं ना तर गावात गेल्याच्या नंतर आणखी थोडं रिटर्न कमी करा नॉर्मल थोडस एखाद्या गावात जर आपण गेलोत ना आमच्यासारखी चहा प्यायला घेऊन जातात ठीक आहे चहा प्यायला घेऊन जातात त्याला म्हणलं पलीकडच्या घरी जर चहा प्यायला तुम्हाला काय महाराज 10 वर्ष झाले आपण त्याच्याशी बोलत नाही का काही नाही तिने आपल्याला एक शिवी दिली होती आणि अजून डोक्यात तशीच सांगू मला मग नको सांगू त्याला म्हणलं खालच्या महाराजाचा अभंग कोणता होता आपल्याला काय माहिती आपला काय संबंध वैर टिकवणारी शिवी 10 वर्ष लक्षात राहते कल्याण करणारा अभंग 1 दिवस लक्षात राहत नाही याला पाप म्हणतात पाप म्हणजे काय चांगलं न सुचणं याचं पाप योग्य सुचणं याचं नाव पुण्य आणि आजचा जो अभंग आहे महत् पुण्यवान असणाऱ्या जनाबाईचे महिला संत आताच्या काळात इतका अवघड आहे महाराज काही काही तर अजून पण बाई म्हणलं की टेन्शन येते घाबरतात लोक मुंबईला आमचा एक कार्यक्रम होता कीर्तन झाल्यानंतर मी एका घरी गेलो घरी गेलो महाराज ती बाई घराच्या बाहेर गेली 1 तासानं मागा आली आणि मग मला बोलली महाराज झाला का स्वयंपाक झाला का मला बाई मी आचारी नाही महाराज तसं नाही म्हणली पण काल जे महाराज आले होते त्यांना बाईच्या हात चालत नव्हतं त्यांनी स्वयंपाक तयार केला पण आम्हाला पण खाऊ घातला मला वाटलं तुम्ही पण त्यांच्या जातीची खाऊ घालणाऱ्याचे अहो म्हणलं बाई मला सगळं चालतं बिंदा स्वयंपाक करा मी बाहेर आलो त्या आदलीच्या महाराजाला फोन लावला म्हणलं अहो महाराज काय तुम्ही मुंबईला आले होते काय करून गेली म्हणले महाराज कसं आहे काही लोक मृदंग वाजवून छाप टाकतात काही लोक गाऊन टाकतात काही लोक बोलून टाकतात आमची कशीच पडत नाही म्हणून अशी टाकली ही काही पद्धत आहे का महाराज नाही मग छाप टाक चांगले टाकत जा विठाला स्मरणात राहू द्या बरं कायम स्मरणात
याला काही चेंज केलं? याला नको change. कायम स्मरण. महाराज अभंग जो आहे जनाबाईचा, महिलेचा अभंग आहे, स्त्रीचा. आणि बसलेल्या बाया मला उत्तर सांगा, स्त्रीला शिक्षण कधीपासून सुरू झाले? कोणी सुरू केले? बोला ना. सावित्रीबाई. किती दिवस झाले असेल? साधारण 100 ते 150, याच्यापेक्षा जास्त. स्त्रीला शिक्षण जर 125-150 वर्षात चालू झाले, 700 वर्षापूर्वी जनाबाईने अभंग कसं काय लिहिलं? सापडतंय उत्तर तुम्हाला? चालतंय डोकं? कसा लिहिलं? नाही म्हणले महाराज, मी एका प्रोफेसरला म्हणलं कसं काय लिहिलं? ते म्हणले चमत्कारी. त्याला म्हणलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सिद्धांतात चमत्कार बसतो का?